ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 17 व 18 ही वचने. मत्तय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 17 व 18 ही वचने. नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. देवबाप वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहे मत्तय शुभवर्तमान याच्या 5वा अध्याय आणि यामधून जी वचने आपणासमोर जी घेतलेली आहे वचन 17 आणि 18. परंतु यापूर्वी आम्ही पाहतो की मत्तय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 6वा अध्याय आणि 7वा अध्याय यातील संपूर्ण 111 वचनं जी आहेत ती परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी डोंगरावरील प्रवचन म्हणून आमच्या समोर दिलेली आहे. हे 111 वचनं तो त्या डोंगरावरती बोललेला आहे आणि या 111 वचनाच्याद्वारे आम्ही पाहतो की खूप काही शिकवण आम्हा मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. त्यापैकी जे वचन आपणासमोर वाचण्यात आलेलं आहे की जुने नियमशास्त्र आणि येशूची शिकवण. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तो सांगतो की जुने नियमशास्त्र जे आहे किंवा संदेश त्यांचे ग्रंथ जे आहे ते मी रद्द करायला आलेलो आहे असे समजू नका. बऱ्याच वेळेस असं मला वाटतं की आता प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये आलेला आहे तर नवीन जीवन नवीन करार हाच फक्त आहे. परंतु बायबल आम्हाला सांगतं की जुना करार जो आहे हा नवीन करारामध्ये त्याची छाया त्याचं प्रतिरूप असं सांगितलेलं आहे. आणि जुना करार हा मनुष्याचं एक नियमशास्त्र म्हणून दिलेलं होतं. मानवाचं जीवन कशा प्रकारे असावं, त्याचं आध्यात्मिक जीवन कशा प्रकारे राहावं यासाठी नियमशास्त्र दिलेलं आहे. आणि त्या नियमशास्त्राची परिपूर्णता प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती केलेली आहे असं आम्हाला दिसून येतं.
आणि म्हणून प्रभू ख्रिस्त म्हणतो की वचनामधील कुठलाही काना मात्रा त्या ठिकाणी बदलल्या जाणार नाही किंवा रद्द होणार नाही. जुना करार असू द्या किंवा नवीन करार असू द्या, यामधील कुठलंही वचन त्या ठिकाणी काढल्या जाऊ शकत नाही किंवा तो रद्द ते केला जात नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा प्रत्येक गोष्ट आम्ही पाहतो की तो पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाद्यांनी जवळपास 450 भविष्यवाणी केलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये येणार आहे. अगदी उत्पत्तीपासून तर मलाकीच्या पुस्तकापर्यंत आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून देवाचं वचन आमच्यामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. मग तो जुना करार असो किंवा नवीन करार असो, हे देवाचे वचन आमच्यात हर दिवशी वाढ होणं त्याची अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस आम्ही त्याच्यामध्ये रममान होणं अत्यंत आवश्यक आहे. ते मधापेक्षा गोड असं आहे, सोन्यापेक्षाही ते अत्यंत शुद्ध असं आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी ही शिकवण आहे, त्या शिकवणीवरती आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालावं. हो पियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की मनुष्य मात्राचं जीवन, ख्रिस्ती जीवन हे देवाच्या वचनावरती आधारित आहे. आणि मग आम्हासमोर हा प्रश्न आहे की किती दिवस आम्ही ते वचन वाचत आहोत. आमच्या जीवनामध्ये आमची सकाळ रोज देवाच्या वचनाच्या द्वारे होणं अत्यंत आवश्यक आहे. रोज आमची धाव त्या देवाच्या वचनाकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आम्ही वचन वाचत आहोत, जर आम्ही नियमशास्त्र, त्याचप्रकारे आम्ही नवीन करार, या सगळ्या गोष्टी जर आम्ही ग्रहण करत आहोत, तर निश्चितच आमची वाटचाल ही स्वर्गाच्या दिशेने होणार आहे. प्रभू परमेश्वर करो आणि तुम्हा प्रत्येकांना आशीर्वाद प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रभू, या जगामध्ये आम्ही कसं राहावं, कसं चालावं, यासाठी प्रभू तू आम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रकारे आम्ही चालावं. दे बापा, ख्रिस्त आम्हाला समजावा, ख्रिस्ताच्या मार्गाने आम्ही चालावं म्हणून आम्हा प्रत्येकांचं सहाय कर. तुझी कृपा, दया, तुझा अनुग्रह प्रत्येकावर दे, की जेणेकरून दे बापा तुझ्या वचनामध्ये आम्हा प्रत्येकांची वाढ व्हावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. घटिका चालली घटिका चालली घटिका गेली घडी हे स्वप्नच झाले पुढची मृगजळ पुढती ठेले खरे तुझ्याचे हाती आले पदरी ते बांधी यात्रिका चालली घटिका चालली घटिका चालली घटिका कर विचार हिचा आधी कर विचार हिचा आधी चालली घटिका चालली घटिका चालली घटिका त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.